प्राजू आज कधी नव्हे ते आईला स्वयंपाकात मदत करत होती. मदत कमी आणि फोटोज ती जास्त काढत होती म्हणा. पण त्या निमित्ताने का होईना आज कित्येक दिवसांनी तिचे हात घरातल्या स्वयंपाकाच्या भांड्याला लागले होते. नाहीतर रोज स्वतःचं ताट उचलायची सुद्धा शिस्त अंगवळणी नव्हती. प्राजूने आईला मदत करतानाचा सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केला. हातातलं काम उरकेपर्यंत तब्बल 111 लाईक्स आणि 17 कॉमेंट त्यावर पडल्या होत्या. प्राजूने हात नॅपकिनला पुसले आणि तिने केलेली पोस्ट पाहिली. मित्रमैत्रिणींच्या कॉमेंट पाहून तिला प्रचंड आनंद झाला. तिने आईला ती पोस्ट सुद्धा दाखवली. आई आपली तिच्याच गडबडीत. ती म्हणाली, मला नको दाखवत बसूस ते, मला अजून खूप कामं पडली आहेत. त्यावर प्राजू म्हणाली, आई तू का नाही पोस्ट करत अशा? तू तर किती गोष्टी करतेस, वेगवेगळे पदार्थ बनवतेस, मग तू सुद्धा ते पोस्ट करत जा ना, लोक तुझं कौतुक करतील. आईने गॅस बारीक केला, कढईवर झाकण ठेवलं आणि ओठ्याला पाठ टेकवून आई प्राजूकडे वळून उभी राहिली. प्राजूकडे पाहून शांतपणे ती म्हणाली, प्राजू, माणसाने आपल्या कामाला महत्त्व द्यावं, त्या कामाचं कौतुक घेऊन नाही बसावं. आईच्या या साध्या पण मोजक्या शब्दांनी प्राजूचा इगो दुखावला गेला. तोंड वाकडं करून ती काही न बोलता किचनमधून बाहेर निघून गेली. आई पुन्हा तिच्या कामाला लागली. इकडे हॉलमध्ये बसून प्राजूची एकटीचीच चिडचिड सुरू झाली. बाकीच्यांच्या आई किती स्मार्ट आहेत आणि आमच्या आईसाहेब जगतात अजून त्याच जुन्या काळात. चूल आणि मूल यात अडकल्या नसल्या तरी त्यातून काही विशेष बाहेर सुद्धा पडल्या नाहीत. प्राजूची आरडाओरड ऐकून बाबा हॉलमध्ये आले. काय झालं ग? काळाच्या चर्चा करायला अचानक, असा प्रश्न बाबांनी विचारला. त्यावर क्षणभर तिचा आवाज जरा खालच्या पट्टीवर आला. काही नाही बाबा, असं म्हणून ती पुन्हा किचनच्या दिशेने निघाली आणि पुन्हा मागे बाबांजवळ येऊन बसली. रागच तो कितपत आवरावा ना. बाबा, तुम्ही कसे काय हिच्याशी लग्न केलं? प्राजू ताडकन म्हणाली. तिच्या बोलण्याचा रोग बाबांना कळत नव्हता, पण लेक जरा रागात आहे या त्यांच्या लक्षात आलं. काय झालंय म्हणून हिच्याशी लग्न केल्याबद्दल तुला आक्षेप आहे हे कळेल का? बाबांनी सहज विचारलं. आई अजूनही आत काम करत होती. बहुधा ही चर्चा तिच्या लेखी तितकी महत्वाचीच नसावी. अहो बाबा, जग कुठे चाललंय आणि ही कुठे? जग चंद्रावर, मंगळावर जायचा प्रयत्न करते आणि ही मात्र घरातून तर सोडा, स्वयंपाकघरातून बाहेर पडता पडता अशक्य. हिचं हे वाक्य ऐकून मात्र आई स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन उभी राहिली. त्यावर प्राजू जरा शांत झाली, पण क्षणभर आणि पुन्हा तिने आपला दौरा बाबांकडे वळवला. बाबा, मी हिला फक्त म्हटलं की बाई तू इतकं काही करत असतेस, पण पदार्थ बनवत असतेस तर सोशल मीडियावर पोस्ट करत जा, काय चुकीचं म्हणलं? प्राजूच्या या म्हणण्यावर बाबांनी उत्तर देणं आवश्यक झालं होतं. नाही, तसं तुझं म्हणणं चुकीचं नाही, पण हा सर्वस्वी तिचा कॉल आहे, तिला काय करायचं? बाबांनी नकळत आईची बाजू घेतलेलं प्राजूला अजिबातच आवडलं नाही. एकाच माळेचे दोन्ही मणी, यांच्याशी बोलून काहीच उपयोग नाही असं म्हणायचं ठरवून प्राजू तिथून निघू लागली. एवढ्यात बस तिथेच असं म्हणत आई पुढे आली आणि समोरच्या सोफ्यावर बसली. काय अडचण आहे तुझी? मी स्वयंपाक चांगला बनवते ही तुझी अडचण आहे की मी तो तुझ्यासारखा पोस्टच बसत नाही ही तुझी अडचण आहे? आईने स्पष्टच विचारलं. त्यावर प्राजू म्हणाली, तू अजिबात मॉडर्न नाहीयेस ही माझी अडचण आहे. दोघी आता जरा गंभीर झालेल्या पाहून बाबांनी तिथून काढता पाय घेणं योग्य समजलं. दोघींच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले. तू अजिबातही बाकीच्या आईंसारखी वागत नाहीस. त्या किती कूल वागतात. मुलीसोबत फिरायला गेल्या की फोटो टाकतात आणि खायला बनवलं की खाताना फोटो पोस्ट करतात. मार्केटमध्ये एकत्र गेल्या की छान छान सेल्फी काढून शेअर करतात. पण तू मात्र यातलं काहीच करत नाही. प्राजूचं बोलणं अर्धवट थांबवत आई मध्येच बोलली, यातलं काहीच करत नाही? काहीच नाही? तुला फिरायला घेऊन जात नाही, खरेदीला घेऊन जात नाही, तुझ्या आवडीचं काही बनवत नाही की तुझ्याशी गप्पा मारत नाही? यातलं काय मी करत नाही? तुला दिसतंय ते हे सगळं सोडून फक्त हे सगळं करतानाच्या पोस्ट मी शेअर करत नाही ते. हो आई, तू हे सगळं करते पण त्या पोस्ट शेअर करत नाहीस. किती कूल वाटेल तू अशा पोस्ट शेअर केल्या तर. लाईक स्मार्ट मॉम, प्राजू म्हणाली. त्यावर आई, प्राजू, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करत असतो. आपल्या दोघींमधलं काही आई आणि मुलीमधलं नातं खुलवण्यासाठी करत असतो. त्यात हा सोशल मीडियाचा मुद्दा येतोच कुठून? आणि तू करतेस की? तुला कधी नको म्हटलं का? तुला आवडतं ठीक, तू करते, पण आई तू करायला हवंस ना. माझ्या मैत्रिणींच्या आई करतात अशा पोस्ट, मग तू पण करायला हव्या. प्राजूच्या या बोलण्याने आईला तिला काय म्हणायचं हे कळलं. आई म्हणते, प्राजू, मुळात ते आपण आपल्यासाठी करत असतो, आपल्या आनंदासाठी करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असतो. त्याचा समाजाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे आपण असे पोस्ट केल्याने लोकांना विशेष काही फरक पडत नाही आणि ते न केल्यानेही लोकांना अजिबात फरक पडत नाही. फरक पडतो तो फक्त ते क्षण एन्जॉय करणाऱ्यांना. ते त्या गोष्टीतून आपलं बॉन्डिंग कसं वाढवतात त्याने. आणि प्रत्येक आई आणि मुलगी या आपल्यातील मैत्रीपोटी हे सगळं करत असतात. त्याला या सोशल माध्यमांची काहीही गरज नसते.
पण तुझ्यासारख्या माणसांना प्रसंगांना महत्त्व द्यायचं सोडून ते प्रसंग पोस्ट करण्याच्या नादात राहून असलेला क्षण जगायचं विसरून जातात. आईच्या या बोलण्याने प्राजू जरा गोंधळली. म्हणजे आई म्हणते अगदी तसेच तिच्या डोक्यात चालत होतं. हे आईला कसं कळलं या प्रश्नाने प्राजू गोंधळली. पण आपल्या मनात असलेल्या शो ऑफची भूतं आपल्याला खरंच वास्तव्यातल्या आनंदापासून दूर घेऊन जात आहेत हे तिच्या कधी लक्षातच आलं नाही. पण आज आईने बोललेली प्रत्येक गोष्ट कशी खरी आहे याचा प्राजूला संदर्भ लागू लागला होता. नकळत प्राजू लोकांच्यात मिरवण्याची स्वप्न बघत असल्याने या पोस्ट तिच्यासाठी इतक्या महत्वाच्या झाल्या होत्या की त्या जगणं ती विसरून गेली होती. प्राजू उठली, आईजवळ येऊन बसली आणि किती छोट्या गोष्टीला मी आयुष्यात मोठं महत्त्व देऊन बसले होते ग आई. माझ्या या नीरव बुद्धीवर विश्वास बसत नाही. आईने प्राजूच्या डोक्यावरून हात फिरवला. या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने स्वतःचं ठरवायचं असतं प्राजू. काही गोष्टी लोभ निर्माण करणाऱ्या असतात. त्याचा आनंद माणसाने नक्की घ्यावा, पण तो फक्त आनंद असावा, त्याला आपली गरज होऊ देऊ नये. आईच्या बोलण्याने प्राजूला तिची चूक लक्षात आली होती. आणि तिने आईकडे धरलेला हट्ट किती व्यर्थ होता याचीही कल्पना तिला आली होती. पण पटकन ते सावरत प्राजू उभी राहिली आणि आपण परत कधी फिरायला जायचं असा प्रश्न तिने आईला केला. आईच्या उत्तरा अगोदरच ती पुन्हा बोलली, यावेळेस आपण मोबाईलला सोबत नाही न्यायचं, हा अजिबात. अब अपने बीच में कोई नहीं आना चाहिए असं म्हणत तिने आईच्या खांद्यावर हात टाकून दोघी पुन्हा स्वयंपाकघरात निघून गेल्या. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओज, माहिती आणि कथा तुम्हाला इथे बघायला आणि ऐकायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा.